मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे भाऊ आणि पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात आला आहे. काय माहिती घेतली अधिकाऱ्यांकडून तुम्ही? आता सध्या म्हणजे 2-2.5 वाजेच्या दरम्यान जवळपास 1500 क्युसेसनी नारंगी सारंगी धरणातून विसर्ग करण्यात आलेला आहे. त्याच्या पहिले 1000नी केलेला होता, पण वरच्या बाजूनी म्हणजे पार येवला असू द्या, नांदगाव सगळ्या परिसरात खूप जोराचा पाऊस असल्यामुळे विसर्ग अजून पण वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावातली म्हणजे आत्ताच दत्तनगरमध्ये थोडं पाणी घुसलं, ते आमचे घरकुले तिथे पाणी घुसलं. आता ईदग्यामध्ये पण 1500 केल्यामुळे ईदगा परिसर आहे, तर ईदगा परिसर ते नगरसेवक कोणी माझ्या बरोबरच आहे का ईदगामध्ये पण पाणी भिलवस्तीमध्ये पाणी घुसलेलं आहे. तरी पुढे पण अजून पाणी घुसण्याचं शक्यता आहे. पाऊस थांबायला तयार नाही. 4 वाजेपासून सतत पाऊस चालू असल्यामुळे हे विसर्ग अजून वाढण्याची शक्यता आहे. म्हणून सर्व नागरिकांना, शेतकऱ्यांना व सगळ्यांना माझी विनंती राहील का थोडा आपल्या घरातलं सामान वगैरे घेऊन वरच्या बाजूनी जा, नदीकाठाला राहू नका. कारण की पाऊस आपल्या हातातला नाही आहे. पाऊस अजून झाला तर विसर्ग आपल्याला मागच्या वेळेपेक्षा पण म्हणजे 2000च्या वर करावं लागू शकतं. तर आत्ता त्या घडीला 3 वाजता 1500 विसर्ग चालू करण्यात आलेला आहे. पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. काही आपत्ती व्यवस्थापनच्या विभागाशी काही बोलले का तुम्ही? हो, आपत्ती व्यवस्थापनच्या विभागाला बोललो. माननीय आमदार साहेब पण आत्ता आले होते. सगळेच आम्ही भेटतोय 2 वाजेपासून सगळेच आहे. आपत्ती व्यवस्थापनाला सांगितलेलं आहे. तशी आत्ता तर नाही, पण पाऊस असाच चालू राहिला तर 100% आपल्याला आपत्ती व्यवस्थापनाची गरज पडणार.